ताई भैयाजी जोशी जे बोलले की मुंबईमध्ये मुंबईची एक कुठली भाषा नाहीये, याकडे आपण असं पाहायचं मुंबई बहुभाषिक आहे, आता मुंबई मराठी माणसाच्या हातून निसटून चाललेली आहे, याकडे कसं पाहायचं की हा मराठी माणसाचा अपमान आहे, पाहायचं कसं? खरं म्हणजे महाराष्ट्राला मुंबई आणि मुंबईत असलेली महाराष्ट्र हे दोन्ही प्रांतवार भाषा ज्या तयार झाल्या त्याच्यामध्ये मराठी भाषा मग आपण आजही मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या असं आपण केंद्र सरकारकडे वारंवार मागतोय आणि त्याच्या प्रोसेस सुरू झालेत असं सांगितलं जात आहे. आणि या पद्धतीने म्हणजे आज संघाचे जे खरंच मोठे नेते आहेत ज्यांचं जोशी साहेब त्यांनी जे वाक्य बोलले आहेत त्यातला शेवटचा पॉईंट खरा महत्त्वाचा आहे. ती भाषा तुम्ही शिकलीच पाहिजे किंवा केलीच पाहिजे ही गरजेचं नाही, याच्यावर जास्त आक्षेप आहे. कारण मुंबईत सर्व भाषिक राहतात, प्रत्येकाच्या आपल्या भाषेवरती त्यांचं प्रेम आहे. पण आपण आपल्या महाराष्ट्र प्रांत भाषेनंतर तयार झालेला मराठी म्हणजे आपल्या सगळे जर देवाधर्मांचं सगळ्यांचं बघितलं तर संस्कृत आणि मराठी ही खरं आपली भाषा आहे मराठी. आणि त्या मराठी भाषेबद्दल अशा पद्धतीने शेवटचं जे वाक्य की ते शिकली पाहिजे काही गरजेचं नाही वगैरे हे म्हणणं अतिशय चुकीचं झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुमचा आणि आक्षेप आहे. त्याच्यामुळे संपूर्ण आज महाराष्ट्र मुंबई खवळून उठली आहे. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये युवराज मोहिते यांना आणायचं आहे. ज्या प्रकारे आज भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलं, हे वक्तव्य मराठी माणसाचा अपमान करणार आहे अशी मांडणी विरोधकांकडून केली जाते. तुम्हाला कुठल्या मुद्द्यात असं वाटतं की हा नेमका मराठी माणसाचा अपमान झालाय? प्रश्न असा आहे की हा नुसता अपमान नाही, ही प्रत्येकाला लगावलेली चपराक आहे. आणि पुन्हा हे सांगणं पण आहे की तुम्ही आता यासाठी तयार राहा, वारंवार तुमचे असे अपमान होणार आहेत, तुम्हाला आम्ही मारणार आहोत, तुम्हाला थोबडीत लगावणार आहोत. आणि याची मला असं वाटतं ही काही पहिलीच गोष्ट नाहीये. आता किशोरीताई म्हणाल्या की ते म्हणाले की भाषा शिकलीच पाहिजे असं काही नाहीये. याच्या आधी मुंबई तुमची भांडी घासा आमची हा प्रयोग झालेला आहे. आणि ह्याच प्रयोगाचा आता पुढे असं आहे, महाराष्ट्राची लचके तोडण्याचं काम, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं काम, ही एक आता पुढची मोहीम आहे. आणि या मोहिमेचा हा एक भाग आहे. खरं तर काही गरज नव्हती, पण पद्धतशीरपणे ही मोहीम राबवली जाते. आणि त्यातला मुंबई आपल्याला कशी गिळंकृत करता येईल, सगळे रस्ते मुंबईतनं गुजरातीकडे जाणारे, सगळ्या बुलेट ट्रेन पहिली तिथून काढलेली आहे. हा एक हे बघा, आपल्याला असं वाटतं की हा फक्त मराठीचा अपमान आहे. मराठीचा अपमान नाही, ही मराठी आणि मुंबई याच्या अस्मितेचाच प्रश्न नाही, तर मुंबई वेगळी करण्याचा प्रश्न आहे. आणि त्याचा पहिला लचका म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की घाटकोपरची भाषा वेगळी, म्हणजे मुंबईचा हा एक लचका तोडलेला आहे. आणि त्याची ही मुहूर्तमेढ या भैयाजी जोशींनी केलेली आहे. भैयाजी जोशींचं राजकारण जे आहे ते दोन पद्धतीने मला असं वाटतं की एका बाजूला गुजरातमधून ते गुजरातचे प्रभारी होते आणि त्यांना कशा पद्धतीने बाहेर पडावं लागलं, तिकडे त्यांची ती सीडीबीडी आली होती, ते सगळं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि कसं अपमानित होऊन त्यांना यावं लागलं. आणि त्याच्या मागे ऐका ना, हे मी याच्याबद्दल सांगतोय तुम्हाला. हे यांनी जे केले ते जे जोशी आहे त्या जोशींचे कारनामे या जोशींनी याचं काढून बघा. मी आता ते नेटवर ते पाहत होतो म्हणून मी त्यात जात नाही. पण गुजरातला आपण मोठं केल्याने आपण मोठं होऊ, या पद्धतीचा हा एक त्यांचा एक पहिला प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न त्यांचा जो असा आहे की जी एक मोठी मोहीम आहे त्या मोहिमेला त्यांनी सुरुवात केलेली आहे, ठळकपणे सुरुवात केलेली आहे की इथल्या घाटकोपरची भाषा ही मराठी नाहीये आणि मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईपासून मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा आणि इथली मराठी भाषा जी आहे या भाषेला नख लावण्याचा हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आपण मराठी भाषेवर पत्रकार म्हणून ही आपली रोजीरोटीची भाषा आहे. या भाषेने आम्हाला केवळ रोजीरोटी नाही दिली, अस्मिता दिली आहे, ओळख दिलेली आहे. आणि जगात आपण आता जागतिक साहित्य संमेलन करतो. आता पु ल देशपांडेंचं परवा हे झालं, त्या अकादमीचं उद्घाटन.
पुलंचा फोटो कुठे आहे बघा, हम्म, बाकीचे फोटो बघा केवढे मोठे आहेत. हम्म. यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पुलं ही आमची अस्मिता आहे, कारण भाषा ही त्यांनी फुलवलेली आहे. ठीक आहे. भाषा ही इथली जी आपली ओळख असेल तर या भाषेला नख लावण्याचं काम दिवसाढवळ्या होतंय आणि त्याचं समर्थन केलं जातंय. मला याचं सगळ्यात जास्त दुःख होतं. ठीक आणि आहे. या दोन समर्थन दोन करणाऱ्यांचा मी जास्त विरोधी निषेध मतं करतो. मी याच्यावरची घेतली. मला सत्ताधाऱ्यांना त्याच्याबद्दल विचारायचंय. आणखी 2 वेगळी मतं मला त्याच्यात पुन्हा आणायची चर्चेमध्ये. मी आता केशव उपाध्ये यांना विचारणार आहे. केशवजी, ठीक आहे, तुमच्या विचारधारेतून आलेले आहेत ते, आणि एखाद्या गुजराती कम्युनिटीच्या समोर तुम्ही बोलताना त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करणं, त्यांच्या भाषेबद्दलचा उमाळा येणं, हे इथपर्यंत ठीक आहे, कारण ते कोर वोटर आहेत, तुमचे मतदान मिळवायचं आहे, महानगरपालिका पुढच्या काळात आहेत. पण हे करत असताना मराठीचा अपमान होतोय, हे टाळायला हवं. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे काँग्रेसचे प्रवक्ते बसले, युवराज मोहिते, तुम्ही पत्रकार आहात, थोडा अभ्यास करून आला पाहिजे. किंबहुना संघ प्रचारकांची जीवनशैली काय असते हे थोडं माहिती पाहिजे. मी काहीतरी विधान केलं म्हणून मी मोठा होईन. भैयाजी जोशी हे संघ परिवारातलं, समाजामधलं अत्यंत मोठं तपस्वी आणि त्यागाचं मूर्ती असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी त्यांना असं वाटलं की मी असं गुजरातबद्दल विधान केलं म्हणजे मी मोठा होईन असं म्हणणं अत्यंत बालिशपणाचं विधान होतं. आणि मुळात तुम्ही जे जोशीचा उल्लेख करताय ते हे जोशी नाहीत. किंबहुना मला म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये गेल्यापासून तुमच्यातला पत्रकार संपला का असा माझ्यासमोर खरंच मला प्रश्न पडलाय. कारण थोडीशी माहिती घेऊन थोडं बोललं पाहिजे. एक मिनिट मी बोललो नाही आता, युवराज मध्ये बोलू नका. पहिल्यांदा चुकीच्या फॅक्ट्स इथे ठेवू नका. एक मिनिट आता ऐकून घ्या. एक मिनिट युवराज जोशी, आता युवराज थांबा तुम्ही. आता युवराज मध्ये बोलायचं नाही, मध्ये मला बोलता आलं असतं, मध्ये तोडता आलं असतं. ही भाषा नाही. माझं आता मला बोलू दे. चुकीचं बोलायचं, मूर्खपणाचं बोलायचं, ही भाषा मध्ये तुम्हाला वेळ देतो मी. युवराज, मी तुम्हाला वेळ देतो. एक मिनिट, चुकीचा तद्दन खोटा बोलायचा हे बंद करा. मला बोलू द्या मुद्द्यावरती. मुळात असं आहे की ज्या मराठी भाषेबद्दल तुम्ही आज बोलताय मराठी भाषेबद्दल, हे मगरीचे अश्रू आहेत. त्या ठिकाणी उभाठाचे बसलेत, काँग्रेसचे बसलेत. मगाशी विलासनी शब्द वापरला की 106 हुतात्मे झालेत. हे हुतात्मे कुणी केले? काँग्रेसनी 106 हुतात्मे महाराष्ट्रासाठी केलेत. आणि आज तुम्ही मराठी भाषेबद्दल अश्रू ढाळताय. मगरीचे अश्रू आहेत हे. या उद्धव ठाकरे, मला थोडं आठवू द्या, मी आता फार लांब जात नाही उद्धव ठाकरेंबद्दल. मी 24 मे 2024चं उदाहरण देतो. 12 मेचं लोकसभा निवडणुकीतलं चितागाव कॅम्पमध्ये भाषणाला गेले ते उद्धव ठाकरे. भाषणाची सुरुवात काय केली? मैं मराठी में भाषण करू या हिंदी में भाषण करू? लोक म्हणली हिंदीत भाषण करा. उद्धव ठाकरेंनी पुढचे 15-20 मिनिटं हिंदीत भाषण केलं. का हो? चितागावच्या याच्यात कॅम्प समोर कुठलं पब्लिक होतं म्हणून तिथे मराठीचा अभिमान तुम्हाला सोडावासा वाटला? तिथे मराठीचा अभिमान नाही आला. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विषय बघितलेत नाही. तुम्ही खोटे आहात मराठी भाषेबद्दलचे. तुमचे मराठी भाषेबद्दल तुम्ही मगरीचे अश्रू ढाळताय. मराठी भाषेचं जर नुकसान केलं असेल तर त्याला कारणीभूत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक मिनिट आता ताई अंगावर मुद्द्यावर येऊ नका. मुद्द्यावर बोलू द्या ना ताई. कशासाठी खोटं बोलताय? ताई बोलले नाहीत का उद्धव ठाकरे? सांगा. मुस्लिम समाजासमोर उद्धव ठाकरे बोलले नाहीत का? का त्यांना मराठी भाषेत बोलता आलं नाही तिथे मला सांगा. साधा प्रश्न आहे माझा. मराठीचा अभिमान आहे उद्धव ठाकरेंना. आयुष्यात त्यांनी पुस्तकाचं प्रदर्शन केलं नाही उद्धव ठाकरेंनी. राज ठाकरेंबद्दल मला अभिमान आहे. त्यांनी पुस्तकाचं प्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे काय केलं मराठी भाषेमध्ये मला सांगा. तिथे उर्दू भाऊ उद्धव ठाकरेंनी बांधायचा निर्णय घेतला मुख्यमंत्री असताना. मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरेंनी केलेल्या 4 गोष्टी कृपया सांगा. मग मराठी भाषेबद्दल बोलायला. मराठी भाषेबद्दल तुम्ही जे बोलताय ते मगरीचे अश्रू आहेत. काँग्रेससोबत बसता. ज्या काँग्रेसने मराठी माणसावरती गोळीबार केला त्यांच्यासोबत जाऊन बसता तुम्ही. तुम्हाला लाज नाही वाटत? त्यांच्या 106 हुतात्म्यांच्या गोष्टी करता. पण विषयावर जुन्या शिवसेना होती कुठे? हा पहिला प्रश्न आहे माझा. केशवजी, त्यांना मी विचारतो ते मटेरियल सुद्धा माझ्याकडे. तुम्ही सांगा, आज खरंच महाराष्ट्र मुंबईमध्ये मराठी शिकण्याची गरज नाही का केशवजी? नाही, मी 100% मी येतो ना त्याच्यावरती. मला मध्ये मध्ये बोलता येते. असं आहे की मुळामध्ये माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये, आणि ही भारतीय जनता पार्टीची भूमिका, ही सरकारची भूमिका आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान, मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे.
त्याच्याबद्दल दुमत बागायचं कारण नाही, किंबहुना भैयाजी जोशी यांनी सुद्धा तेच सांगितलंय. पण त्या निमित्ताने या खरं आता विश्लेषण केलं पाहिजे. मराठी भाषेसाठी सगळा अभिजात दर्जा कुणी दिला? या सरकारने दिला, पंतप्रधान मोदीजींनी दिला. इतकी वर्ष काँग्रेस सरकार होतं, का नाही दिला गेला याच्यामध्ये? त्यामुळे काँग्रेसनी तर बाताच करू नये. जिने 106 बळी घेतले काँग्रेसनी मराठी भाषिकांचे, त्यांनी मराठी भाषेतलं बोलावं. ठीक आहे, मी उत्तर घेतो. मी लगेच उत्तर घेतो. ज्या ठिकाणी मी उत्तर घेतो, त्यांना पण मला संधी सांगा, दिली पाहिजे उद्धव मला. ठाकरेंचे खासदार प्रियंका चतुर्वेदी किती मराठी वाचू शकतात मला सांगा जरा. त्यामुळे मराठी भाषेबद्दल यांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत, चुकीच्या गोष्टी बोलू नयेत. मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे, पण ठीक आहे. मुळामध्ये त्यासाठी ठीक आहे. प्रामाणिक मी एक इच्छाशक्ती छोटीशी हवी. कमेंट म्हणजे घेतो. तुम्ही त्यांच्यावर काँग्रेसमध्ये आरोप केलेत नाही, म्हणून. उद्धव ठाकरे युवराजी, यांनी तुम्ही सांगितलं. उत्तर द्या तुमच्यावरच्या आरोपाचे. मला शहाणे एनसीकडे बघा, द्यायचं. प्रश्न असा आहे की ज्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी जे हुतात्मे गेले, त्या हुतात्म्यांना कोण जबाबदार आहे सगळं माहिती आहे. आणि त्याच्यासाठी ऐका, पुढे ऐका, त्यासाठी माफी मागितलेली आहे. काँग्रेसने माफी मागितलेली आहे, काढून बघा. दुसरी पण गोष्ट अशी ना, माफी मागितली म्हणजे 106 हुतात्म्यांचं संपलं बलिदान. 106 हुतात्म्यांचं बलिदान संपलं का माफीवरती? युवराज मोहिते, आता मला उत्तर द्या. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ज्या काँग्रेसने 106 मराठी माणसांचा रक्त केशवजी, सांडलंय, केशवजी, त्या काँग्रेसला केशवजी, अधिकार मी द्या मा- मराठी. ख्याती एक मराठी मिनिट, भाषेबद्दल केशवजी, एक बोलतात. मिनिट. मी आता त्यांनी बोलतोय ना, 106 बोलतोय. हुतात्म्यांच्याबद्दल मी माफी आता मागितली, बोलतोय. तुम्ही माफी मागताय का? मोदीजी पंतप्रधान असताना केलेलं आहे. का काँग्रेस कार्यकाळ झाला नाही? तुम्ही माफी मागणार का या सगळ्या वक्तव्याबद्दल? मराठी माणसाची आज भावना दुखावली गेली आहे. हे नाही केलं. भैयाजी जोशी माफी मागणार आहेत का? माफी मागावी त्यांनी. ते माफी मागणार आहेत का? ऑलरेडी भैयाजी स्पष्ट केलं. मुळामध्ये 106 बलिदान तुम्ही रक्त सांडलं मराठी माणसाचं, त्याच्याबद्दल बोला. युवराज मोहिते यांनी माफी मागितली. मुळामध्ये महाराष्ट्राचा 106 अमृत जो आहे, 106 महाराष्ट्राची भैयाजी जोशींनी माफी बलिदान मागावी. केलंय, त्याची किंमत तुम्ही काय मोजताय? त्याच्याबद्दल काय करताय मला ठीक सांगा. आहे, ठीक आहे. एक मिनिट मराठी माणसाबद्दल एक तुम्ही एक मी दोघांनाही थांबवतोय. महाराष्ट्रावरती मला अन्याय करण्याचं काम मला काँग्रेस मला पक्षाने मला या चर्चेमध्ये शहाणा एनसी यांना आणायचंय. शहानाजी, तुम्ही खूप असं एकदम भाषणांमधून सांगत असता तुमचा पक्ष, आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत. आता ह्या ओरिजिनल शिवसेनेची काय भूमिका आहे भैयाजी जोशी यांच्याबद्दल? तुम्हाला राग आलाय का? कारण शिवसेनेला खूप राग येतो असं मराठी माणसाच्या बद्दल काही विरोधात बोललं तर. बघा, पहिल्यांदा तर मला काँग्रेसचे प्रवक्ताला सांगायचंय, तुम्ही माहिती करा की आदरणीय भैयाजी जोशी आहे कोण आणि संजय जोशी आहे कोण. आदरणीय भैयाजी जोशीने जे वक्तव्य केलं, त्यांचे व्यक्तिगत रायमत असू शकतो. मला गर्व आणि अभिमान आहे की मी मराठी शिकले तर 2-3 वर्ष झाले मला, परंतु प्रयत्न करते, बोलते आणि अभिमान त्यासाठी आहे की तुमचं हे कौतुक. आमच्या महाराष्ट्रामध्ये हे आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी नक्कीच बोलायचं. 2 राय मत नाही ह्याच्यावरती. परंतु भारतची विशेषता आहे अनेकतामध्ये एकता. आणि तुम्ही बघितलं की तामिळनाडूमध्ये असो तर तामिळच्या गर्व आहे, संस्कृतच्या बोलणं केलं तर संस्कृतचे जे इतिहास आहे, आणि मराठी म्हणून हे भैयाजी म्हणायचं कोशिश करत होते की मुंबई सारखा मुंबई सिटीमध्ये तुम्ही बघितलं तर वेगळं भाषाचा उपयोग नक्कीच आहे. आता तुम्ही मला विचारले विलासजी, तर मी बोलते इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती. परंतु मला गर्व आणि अभिमान आहे की माझं महाराष्ट्रामध्ये मराठी नक्कीच दर एकला शिकाय निषेध तर करा जरा. निषेध तर करायला पाहिजे का नाही? आणि प्रयत्न की भैयाजी जोशीचं भाषेमध्ये निषेध बोलायचं. करायला पाहिजे की गोष्ट नाही? किती जसं साधी आहे आज, बघा. शहानाजी, गोष्ट किती साधी आहे बघा. भैयाजी जोशीचा तुम्ही निषेध करणार की शब्दातून नाही, नाही? तुम्ही कृतीतून बोलताय. कृतीतून काय बोलताय? तुमची मातृभाषा आज मराठी नसताना तुम्ही मराठी शिकलात. याचा अर्थ हो. काय? याचा अर्थ काय? हो. याचा आणि अर्थ आहे सगळ्यांना मराठी शिकाय- शिकणं गरजेचं वाटलं तुम्हाला. हो, बरोबर आहे. हो, हो, मग ते नक्कीच. का असं म्हणतायत की गरज नाहीये? परंतु त्यांची एक व्यक्तिगत रायमत असं असू मग निषेध तर शकतो व्यक्त करा की साधा. मुंबईमध्ये निषेध लोक व्यक्त करा. हिंदीमध्ये बोलतात, इंग्लिशमध्ये बोलतात, गुजरातीमध्ये बोलतात, मराठीमध्ये बोलतात. हा, ते आमचं रायमत नाही, पण त्यांचं भैयाजी जोशी रायमत चुकले मग? आहे. मग हो, चुकलेत का ते? परंतु अनेकतामध्ये एकता आहे की नाही? आज जेव्हा प्रधानमंत्री हिंदी आणि हिंदी भाषाच्या महत्वाचं सांगतात सगळ्यांना, तर तामिळनाडूमध्ये जे रेझिस्टन्स आहे ते पण एक विवादचा मुद्दा आहे की नाही? विलास, हे निषेध करणार आहेत की नाही भैयाजी जोशीचा? अरे निषेध करणार की नाही?
अरे तुम्ही फक्त तुमचे तुष्टीकरणची राजकारण करा. पण निषेध तुमचे करा ना जे तुम्ही. सहयोगी पार्टनर्स आहेत तुम्ही ते तर निषेध करा. हिंदुत्वालाच गोल, 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 विसरले. गोल, 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 गोल बोलताय तुम्ही. निषेध करा. हिंदुत्वालाच विसरले आणि तुम्ही मोठं मोठं बोलणं इकडे करतात. तुम्ही गोल, 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 मला गोल वाटते निषेध की करा, तुम्ही निषेध. पहिला अभ्यास करा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे काय, आदरणीय भैयाजी तुम्ही किती जोशीचे वर्ष ट्रॅक आहात रेकॉर्ड राष्ट्रीय काय स्वयंसेवक आहे. संघात? ठीक आहे. अरे वैयक्तिक बघा, म्हणजे बघा, आपण बघा, मुद्द्याची हे चर्चा करतोय. व्यक्तिगत मला स्पर्धा नाही. मला या व्यक्तिगत चर्चेमध्ये स्पर्धा नाही. दोन अजून आम्ही नव्या गट पाहुण्यांना करतात आणायचंय. आमच्या मराठी ॲडव्होकेट भाषेचा. गुरुरत्न सदावर्ते आणि आता गट आपल्या सोबत आहेत. सदावर्ते साहेब, तुम्ही अचानकपणे आज भैयाजींच्या समर्थनात का आलात? तुम्ही मराठी आहात, तुम्ही मराठी बोलता, मराठीमध्ये काम करता, ह्या मराठीवर तुमचंही पोट आहे. तुम्हाला वाटत नाही मराठी शिकली पाहिजे बाकीच्यांनी सुद्धा इथं? विलास, मुद्दा असा आहे हं. की अर्ध्या हळकुंडानं धुतलेले जे पिवळेपण आहे ना, ते सगळं आजकाल लोक पाजरायला आणि लोकांच्या डोक्यात घालायला पाहतात. हं. विलास, भाषेवर बोलताना आधी भाषेचं ज्ञान अर्जन करावं. हं. मला सांगा विलास, मराठी या भाषेची जननी कोण आहे? मराठी या भाषेची जननी संस्कृत आणि हिंदी आहे. संस्कृत आणि या हिंदी भाषेची जननी कोण आहे? हे इंडिक आहे. कुठून काढलं तुम्ही? कुठून काढलं? तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला अभ्यास मराठी नाही. अभिजात भाषा आहे. नाही, मराठी सिद्धा. अभिजात आता भाषा आहे. तुम्ही असं काहीतरी बोलून एखाद्या गोष्टीचं भांडवल, मी तुम्हाला पुरावे देतो ना. पुन्हा मराठीचा पुरावे, अपमान तुमचा करताय. मोबाईल ओपन करा, तुम्हाला पुरावा दिलेला आहे विलास. गुगलवरून येतं का गुगलवरून व्हॉट्सअपवरून? नाही, तुम्हाला स्वतंत्रपणे पाठवलेले हा. आहे. स्वतंत्रपणे पाठवलेले आहे, तुम्ही वाचून घ्या. आणि आता ऐका, मी ऐकायचं- कदापि हे मान्य तुम्ही करायला तयार ऐकू नाही नका. की तुम्ही हिंदी मान्य मराठी करू भाषेची नका. जननी आहे. तुम्ही हिंदी मान्य कशी काय करण्यावरून जननी असू ठरत नाही. शकते? तुम्ही मान्य करण्यावरून ठरत नाही. हिंदी मराठीची जननी. हिंदी ही संस्कृत आणि मराठीला हिंदी अभिजात भाषेचा तुमचं दर्जा अज्ञान मिळाला. आहे विलास, तुमचं अज्ञान आहे. मी काय करू शकतो तुमच्या अज्ञानासमोर? अरे नारळ फोडून कमाल तुम्हाला ते आहे. समजणार अरे कमाल नाही. आहे. त्याच्यासाठी अरे तुम्हाला ज्ञान अर्जन करावं लागेल. नाही, तुम्हाला मी मी मान्यच सांगतो, करायला तुम्ही तयार नाहीये. ऐकून घ्यायची जर तयारी नसेल तर चुकीची गोष्ट तुम्हाला कशी मान्य करायची? अज्ञानी माणसासमोर डोकं फोडलं तरी चालणार नाही, परंतु तुम्हाला आज ऐकून घ्यावं लागेल. चुकीचं कसं ऐकणार? चुकीचं नाही, सत्य सांगतो. ते ठीक आहे. आता- एकदा मला त्यांच्याकडे युवराजजी ऐकलं तुम्ही ते काय म्हणतायत? आता नाही, ऐकून हे जाऊया. संस्कृत आणि अत्यंत हिंदी. चुकीचं आहे. संस्कृत हिंदी आणि जननी हिंदी आहे. मराठी भाषेची जननी आहे. आता या आमची व्यवसायाची भाषा आहे. मराठी भाषेचा उगम हे मराठी काय भाषेत थांबा होतो. ना, ऐका, नाही, ताई काय हे- म्हणताय? नाही. विलास, ऐकून घ्या, थांबा कानात ना. भर घालून घ्या. त्याच्यावर बोलू नका. ते तुमचं काम नाहीये. ते बोलू नका तुम्ही. मराठी अभिजात मोहिते, आहे. राहू द्या. तुम्हाला दोन जोशीतला फरक कळत नाही. तुम्ही केंद्र फक्त सरकार- ब्रेडला की नाही जाम लावू शकता. त्याच्या बाहेर काँग्रेसांकडून आम्हाला भाषा शिकण्याचं आणि भाषावर प्रांत रचनेचं ऐकायची गरज नाही. आपण म्हणूनच आम्ही मराठी बॅरिस्टर पिके, भाषेला प्रांत आम्ही रचना, बॅरिस्टर मराठी गांधीवाले भाषा नाही प्रांत आहेत. रचना. आम्ही जे आहोत संविधानवाले आहोत. अहो, त्यांचं ऐका तरी ते काय म्हणताय? समजलं का? मराठी तुमच्याकडे भाषेला ऐकायला तुम्हाला ते काय म्हणताय? कोण दोषी कोणत्या हे सांगण्याचं तुमच्यामध्ये तारतम्य नाही. भाषेला स्वतःला अभिजात पत्रकार म्हणून घेता. नाही, एक मिनिट. संविधानाने तो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तो आता केंद्र सरकारने मान्य केलेला आहे. याच्या आधी इतके अभिजात भाषेसाठी लढाई झालेली आहे. त्यामुळे त्या मराठी भाषेचा तुम्ही परत अपमान करू नका. एक भैयाजी जोशींनी केला, आता तुम्ही परत त्याचा अपमान करताय की मोहिते, तुम्ही एवढे शहाणे झाला नाहीत किंवा शहाणे नाहीत. नाही, वैयक्तिक तुमच्याकडून मान आणि अपमान तुमच्या इतके शिकण्याची आम्ही गरज शहाणे नाही. नाही. तुम्ही त्या तुमच्या काँग्रेस इतके हाऊस शहाणे मध्ये नाही. जाऊन सांगा, येथे नाही चाले. इथे डिबेट आयडिओलॉजिकल करायची तयार आहे. इथं अरे, भावनिक मराठी करून भाषेचा अपमान करताय TRP तुम्ही. होऊ ठीक शकतो, ठीक पोट आहे, भरलं ठीक आहे. जाऊ मराठी शकतं. भाषेबद्दल चुकीचं ठीक आहे. माहिती देताय. मी त्याच्याबद्दलचं हे करतो. आपण त्याच्यावर स्वतंत्र डिबेट करू. मराठीची हा. जननी हिंदी आहे की नाही Exactly. त्याच्याबद्दल. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यावं लागेल त्या डिबेटला. तुम्हाला सांगावं लागेल. आताच तुम्ही विचारून घ्या माझ्या बाजूच्या पॅनलिस्टला, संस्कृत ही मराठींची जननी आहे की नाही, आणि संस्कृतच्या पुढे जाऊन विचारा कोणत्या भाषेची तुम्ही- कोण जननी आहे. ठीक आहे, त्याच्या मी मुद्द्यावर या. तुम्ही समर्थन का करताय ह्या मुद्द्याचं? सांगतो. अहो, भाजप समर्थन करायला तयार नाही सांगतो, तिथं. शिवसेना तयार कर. तुम्ही समर्थन कसं काय करता भैयाजीचं? तुमचा जर संपला असेल प्रश्न तर सांगतो. एक लक्षात घ्या, माननीय भैयाजी जोशी यांचं जे कार्य आहे हे ऋषी तुल्य आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे चिंतन आहे 60 वर्षापेक्षा जास्तीच आहे. आणि हे सगळं असताना तुम्हाला मला सांगायचंय, सत्य संविधानिक दृष्ट्या बोलणं हे कधी अपराधिक नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने
29 जानेवारी 2025 मोहिते तोंडाला हात लावायचा आणि ऐकून नाही घ्यायचं आता. 29 जानेवारी 2025 तन्वी विरुद्ध गोयल नावाच्या सुप्रीम कोर्टच्या फुल बेंचनं सांगितलंय की आता तुम्हाला डोमिसाईल डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मी जर इतर राज्यातून आलो तर तुम्हाला मला बोलण्याची सक्ती करण्याची तसदी तुम्ही करू शकत नाही. यानी हे डंके की चोट पे वाचून दाखवतो. वी आर ऑल डोमिसाइल्ड इन द टेरिटरी ऑफ इंडिया. वी अहो, आर द ऑल सक्ती रेसिडेंट्स नाही. ऑफ इंडिया. सक्ती नाही. तुम्हाला मराठीची मळमळ कशासाठी? तुम्हाला मराठीची मळमळ कशासाठी? एवढी अलर्जी कुठली मराठीची तुम्हाला? नाही तर तुमच्या औलादी तुमच्या लेकरं मराठीच्या शाळांमध्ये का टाकले नाही? का तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये टाकता? किती लीडर आहेत आज पॅनल वरले जे मराठी शाळेत त्यांचे लेकर आहेत? सांगा मला हात वर करून. अरे स्वतःचे लेकरं तुम्ही IBDP मध्ये, स्वतःचे लेकरं तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकवता आणि सामान्य गरीब कष्टकऱ्यांना म्हणता की तुम्ही मराठीत शिका. काही लोक असतील 10%, 2%, 5% की जे मराठी शाळेत आपल्या मुलांना टाकत असतील. पण मी नावं देऊ शकतो लीडर लोकांचे, त्यांच्या औलादी कुठे शिकल्यात ते. ठीक आहे. मला एक मुद्दा तुम्हाला शांतपणे मला सांगा. आज मुंबईमध्ये एक घाटकोपर नावाचं ठिकाण आहे. तिथे मोठ्या संख्येनं गुजराती समाजाची संख्या आहे, असण्याबद्दल काही दुमत नाहीये. तर मुंबई ही मराठी जनांची आहे ना, मग घाटकोपरची भाषा गुजराती हे काय? विलास, सगळ्यात अगोदर तर मी तुमचा निषेध करतो, कारण मुंबई ही मराठी जनांची आहे, असं भाषेवर आधारित कोणत्याही जनांची नाहीये. भाषेवर प्रांत रचना झाली आहे. भाषेवर प्रांत रचना झाली आहे. विलास, ऐकायची तयारी नसेल, कळते समजतेवर जर बोलणार असाल तर सोडा. स्टेट अँड मायनॉरिटीज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित पुस्तकाचा पेज नंबर, पॅरा नंबर सांगू शकतो. आपण आंदोलनं का केली? मग आपण जे अभिजात दर्जा मुंबईचा मराठी भाषेचा का मागतोय याचं पण उत्तर आलं पाहिजे. ते उत्तर देतो ताई, ते उत्तर देतो. आपण का मागतोय? अभिजात, एक लक्षात ठेवा, भाषा ही समजण्याचं तंत्र आहे. भाषा ही मुघली प्रमाणे स्ट्रेच करण्याचं आणि राजकारणाच्या चुलीवर भाकरी भाजण्याचं एक काय म्हणतो इराद्यानं काम करणारा फॉर्म्युला असू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला मी परत सांगतो की या देशामध्ये कोणत्याही राज्यातला माणूस कोणत्याही राज्यात जाऊन, मग मुंबई असो किंवा इतरही ठिकाणी जाऊन आपली बोली भाषा, आपला व्यवसाय, आपल्या दुकानामध्ये मी माझ्यासोबत, माझ्या आप्तेष्टांसोबत काय बोलावं, काय बोलू नये हे मी ठरवणार. हे तुमचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे की तुम्ही मराठीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर काढलेली आहे की तुम्ही सचिन खरा त्यांना पटत नाहीये. शासनाची भाषा म्हणजे व्यक्तिगत भाषा असू शकत नाही. मोहिते असे हात केल्यानं काही होत नाही. असली पाहिजे, असलीच पाहिजे. हा, सचिन खरा मराठी भाषा ही प्रथम दर्जावर असलीच पाहिजे. मराठीच्या साठी बलिदान दिले त्यांनी. मला कार्यकर्ता बनायला काय फरक पडतो तिकडे? हा, सचिन खरा बोला. खोटेपणा विलास नाही चलेगा. पहिल्यांदा आदरणीय विलास सर, हा, आदरणीय विलास सर 2 मिनिटं घेतो फक्त. आणि हे डंके की चोट पर जे सदावर्ती बोलतात, या सदावर्तीकडे जरा 2 मिनिटांनी येतो, 1 मिनिटांनी येतो. विनंती आपणास. पहिल्यांदा RSS बद्दल बोलतो. RSS ही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. या RSS ने भारताचा तिरंगा झेंडा गेले कित्येक वर्ष त्यांच्या कार्यालयात फडकावला नव्हता. याच RSS ने अजूनपर्यंत मुद्दा नाहीये ना दादा, आपण संघावर कुठं बोलतो, मुद्द्यावर बोला. मराठी ही माहिती घ्या. याच RSS व्यक्तीने भाईजी जोशीने अत्यंत चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. मला बोलू द्या. नाही, मी त्याला सांगितलं आपला सचिनजी, आपला जो मुद्दा आहे मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. मी संघावर चर्चा करत नाहीये. मी सांगतो तुम्हाला टू द पॉइंट वक्तव्य केलेलं आहे. हे जर राज्यभरातून निषेध होत आहे. नाही, मी थांबवलं त्यांना, ते बोलताय, मुद्द्यावर बोलताय. ऐकायला शिका. मुळात भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने आल्या काही कंपन्या, काही ऑफिस गुजरातकडे नेलेली आहे.
की RSS काय करते अशी विधाने करतो, विलास, प्रयोग करत असते. ही प्रयोगशाळा आहे त्यांची. विलास, वाटल ती ऐका बरोबर आहे. उपाध्ये, विलास, काय चाललंय? उपाध्ये एक ऐका. नाव सांगा, तुमचं खवळलेलं एक नाही, नाव नाही. सांगा, ऐका. एक खोटं बोलू नका. ऐका हो, चंद्र ऐका बाबू. ऐका ऐका सचिनजी एक नाव सचिनजी सांगा, मी तुमचं नाव थोडंसं काही तुम्हाला बोलायचं थांबवतो आपलं. सचिनजी विलास, हे सचिनजी असलं खोट्या बाई- मुद्दा आपण- बोलतो. नाही 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 मुद्दा मी बोलतो. ते माझं काम आहे मी काय करतो चाललंय? ते वाटेल ते माझं बरोबर काम आहे करायची. माझं काम मला करू द्या माझं काम मला करू मुद्दा द्या बोलतो मी, हा. मुद्दा बोलतो. मुद्द्यावर बोला. मराठीबद्दल अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे. काय त्यांचा चुकीचं विषय वाटलं राज्यभर तुम्हाला होत आहे. ते सांगा काय चुकीचं बोलले ते सांगा मी तेच सांगतोय, त्यांनी जे चुकीचं बोललेलं आहे की मराठी मुंबईमध्ये अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती. काय चुकीचं विधान केलंय? अरे ह्यांची प्रयोगशाळा आहे, जाणीवपूर्वक विधाने करतात. माझं तर स्पष्ट मत आहे, परत एकदा मुंबईला महाराष्ट्रामधून तोडण्याचा डाव आहे आणि सदावर्तेवर येतो. सदावर्त्यांच्या त्या पहिल्या वक्तव्याचा निषेध करतो. सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. हा सदावर्ते याचं मानसिक संतुलन अरे बिघडलं. कौन पूछता है तुझे हा नुसता बच्चे वेड्यावाने बच्चे हसतो. बच्चे शांत हो हसतो जा वेड्यावानी. हमारी त्याचं पाठशाला मानसिक में पढ़ के संतुलन बिघडलेलं हमें आहे. सिखाएगा हा क्या वेड्यावानी बछड़े करतो. चुप शांत हो जा टंकीची चोट पण चुप म्हणतो. बोला त्याचा ना अभ्यास तुझे ऐका. चुप अरे चुप चुप तू चुप शांत हो जा बछड़े आज तू नहीं बोलेगा नाही, नाही. चुप हे मान्य नाही पाठशाला में नाही नाही, पढ़ा है वैयक्तिक तू. कशाला एक मिनिट वैयक्तिक नाही एकेरी नको ऐक पहिलं. हे नाही 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 मी दोघांनाही ए, थांबवतोय बछड़े, दोघांनाही शांत थांबवतोय बस, दोघांनाही शांत थांबवतोय बस. माझा आवाज शांत तुमच्या बस, दोघांपेक्षा शांत मोठा काना आहे खालचा, नाही नाही काना नाही खालचा. नाही बडे मुद्द्यामध्ये मी होऊ देणार काना नाही खालचा आहेस. सदावर्ते भाषा चुप. मराठी भाषेची चर्चा आहे तर आपण ती तारतम्य पाळलं माझा पाहिजे आजोबा, माझा प्लीज मराठी प्लीज भाषा प्लीज बोल. एकेरी नको ऐका हा सदावर्ते चुप. ए चुप मला रे तू मराठी काना मध्ये खालचा आहेस. शिकवायचं नाही. गाणं नाही, बोलल्यानंतर युवराजी चालेल. नाही यार हे योग्य नाही युवराजी उत्तर दे. युवराजी ते मी युवराजी बस. तुम्हाला विचारतोय खरं तर या सगळ्याचे आता राजकीय परिणाम होऊ शकतील पुढच्या निवडणुकीच्या तोंडावरती म्हणून गुमजाव करण्यात आलं आपल्याला याचं बेनिफिट खरं तर गुजराती समाजाला खुश करण्याच्या नादात जे बेनिफिट मिळेल त्याच्यापेक्षा नुकसान जास्त आहे अंदाजाला म्हणून पुन्हा गुमजाव केलं गेलं अगदी परफेक्ट बोललाय की आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भैया जोशीने जे काही विधान केलंय हे विधान मराठीच्या विरोधात तर आहेच महाराष्ट्र आणि मुंबईच्या विरोधातही आहे आणि त्यांचा मनसुबा जो आहे ना तो या निमित्ताने उघड झालेला आहे आणि म्हणून ही सारवासारव केलेली आहे तुम्ही बघा इथे भाजपचे 2 प्रवक्ते आहेत दोघांनी निषेध केलेला नाही अजून म्हणजे हे आपल्याला बोचलेलं पण नाहीये की हे जे भैया जोशीजी बोलले की गुजरात याची जी भाषा आहे घाटकोपरची ती मराठी नाही आहे हे बोलणं धाडस किती मोठं आहे महाराष्ट्रात येऊन म्हणजे हे जाऊन तुम्ही गुजरातमध्ये म्हणा की गुजरात एका गांधीनगरची भाषा ही अमुक नाही आहे किंवा तुम्ही दक्षिणेत जाऊन बोला दक्षिणेत जाऊन बोला ही भाषा तिकडची नाहीये माझं म्हणणं आहे याच्यात कोणी अरे निषेध करा ना आधी निषेध करा अरे, मराठी तुम्ही गप्प बसा, शनाजी बोला साहेब. शनाजी बोला माझं म्हणणं अरे, आहे विलासजी, निषेध करता का नाही हे हे चुकीचं आहे ना काँग्रेस निषेध करा ठीक आहे शनाजी ते म्हणतात हे- तुम्ही एकदा निषेध तरी करा आणि आता चुकलं या असेल तर निषेध सर्वांना करा. झालेली आहे. लोकांच्या विलासजी, मराठी भाषेच्या लक्षात आलेली आहे संविधानिक भाषा मराठी विलासजी, माणूस तुम्हाला आता ओळखून आहे स्वागतच झालं पाहिजे एक जण. मोहिते म्हणतो गप्प म्हणून बसा. काय ठीक आहे. निषेध करायचा युवराजी, नाही का? मी विचारतो मोहितेंचा त्याला. निषेध आहे भैयाजी जे मराठी बोलले ते योग्य समाजातील बोलले मराठी डंके की चोट पे आता बोलले तुम्ही गप्प बसा तोंडाला आणि पानं कोणाला पासलेली वेळ आहेत. देणार की नाही महाराष्ट्रावर नाही. जो अन्याय फक्त केलेला एक आहे, मिनिट. महाराष्ट्राचं मी महत्त्व दोघांनाही कमी थांबवतोय. करण्याचा प्रयत्न आहे शनाजी बोला असं please. काय होत का शनाजी हे बोला, डिबेट please. मध्ये असं काय होत का हे काँग्रेसचे प्रवक्ताला तुम्ही थोडा अभ्यास आणि माहिती द्या अरे तू अभ्यास कर ना. भाजप एक वेगळं आहे, पार्टी आहे आहे. शिवसेना शिंदे गट वेगळं पार्टी आहे आमचे प्रतिक्रिया तुम्ही विचारात परत 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 मी सांगते की मराठी भाषा साठी गर्व आहे हर एक नागरिक जे महाराष्ट्रामध्ये राहतात निषेध त्यांना करा, मराठी साधा नक्कीच निषेध करा आधी. शिकायचं भैया परंतु जोशीचा तुम्हाला निषेध करा. हेच नाही माहिती की भैयाजी विलास, जोशी मला कोण आणि निषेध संजय करत नाही जोशी तुम्ही. कोण ठीक आहे. तुम्हाला हेच नाही माहिती ठीक की आहे. भाजप कोण आणि शिवसेना केशवजी, कोण केशवजी. तुम्हाला हेच नाही माहिती आहे केशवजी, की बलिदान राजकीय काय, नुकसान काय. होणार आहे तुम्हाला आयोग हेच नाही निवडणुकीच्या माहिती आहे तोंडावर की हे भाषा लक्षात आलं आणि म्हणून गुंजाव भाषामध्ये झाला का इतकी वेगळं लोकांची प्रतिक्रिया आहे प्रजातंत्र विलास, मला लोकतंत्रामध्ये बोलायचंय. हा नक्कीच बोला बोला असतो. केशवजी बोला असं आहे मगापासून मी विलासी चर्चा ऐकतोय मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये माझा एकच अत्यंत बेसिक प्रश्न आणि मी बोलायला तयार आहे चला पण त्याच्यासाठी त्याच्या अगोदर युवराज मला या प्रश्नाचं उत्तर देतील का की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी माणूस सर्वाधिक नुकसान
काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने केलं ह्याच्याबद्दल याबद्दल जर युवराज चर्चा मोहिते करायची असेल बोलायला ना, तयार आहेत तर का? राजकीय चर्चा मी करू. हेच बोलले, मी मुद्द्याचं आहे, मी नाहीये. मुद्द्यावर वेग बोलत नाहीये. उपाध्यक्ष युवराज एक मध्ये कळत नुसती नाहीये. बडबड करायची. नाही, युवराज ही थांब आता, गोष्ट युवराज थांब. मी मध्ये शांत बसलोय, महाराष्ट्राची आता मला बोलू दे. भाषेबद्दल आपण मुळामध्ये बोलतोय. ऐकून घ्या. मी एक- मुळात असं आहे की माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये शेवटचे 3 मिनिट आहेत. महाराष्ट्रामधलं तिथे पण 106 तुमचं उतारा राजकारण चाललंय का? ठीक आहे, शेवटचे 3 मिनिट आहेत. केशवजी पहिल्यांदा टाइम येतो तुमच्याकडे. त्याला देशद्रोही नाही, लावायचं नाही, काम नाही, नाही. काँग्रेसच्या युवराजी, कार्यकाळात झालं. युवराजी, याचा युवराजी, निकाल तुम्हाला देशात पुरेसा वेळ बोलायला दिला. माफी. युवराज त्यांच्या मोहितेला शासनाचा पुरेसा वेळ पगार दिला. चालू नाही मुंबईतल्या होणार. मराठी माणसाला ताई, ताई, देशद्रोही एकदा लावायचं त्यांचं काम म्हणणं होऊ द्या, विलासराव त्यांचं म्हणणं काय देशमुखांपासून ऐकूया वेगवेगळे आपण. मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये झालं याची माफी मागणार आहेत का याचं मला आता युवराज मोहितेने सांगायचं. काँग्रेसचे आजचे अध्यक्ष माफी मागणार आहेत का याचं युवराज उत्तर सांगायचं. मी भैया जोशींच्या विधानाबद्दल बोलायला तयार आहे. पुढचं नाही नाही अहो, विलासरावांपासून मी सांगतोय ना देशद्रोहीला ज्यांनी ज्यांनी युवराज, लावलं युवराज, काँग्रेसच्या त्यांचं कार्यकाळात त्यांचं होऊ द्या, मी झालं. येतो दुसरं मला तुमच्याकडे, इथे त्यांचं होऊ जे द्या. आपल्या उद्धव ठाकरेंच्या प्रवक्ते बसल्यात त्यांनी मला सांगावं की चिता गावामध्ये हिंदीमध्ये भाषण केलं त्याच्याबद्दल मी उद्धव ठाकरेंबद्दलचा निषेध करते. मी मग ह्याच्याबद्दल जोशींबद्दल बोलायला तयार आहे. सवालच येत मराठी नाही. भाषेचा अभिमान आहे हा, ना फार उद्धव तुम्ही ठाकरेंना. उगाचच कधी आयुष्यात point पुस्तक वाचून तरी divert भरवलं का? करताय. पण चिता Divert गावामध्ये करताय. हिंदीचं भाषण उपाध्य करावं वाटलं तिथं एका मराठी भाषण चुकीबद्दल करावं वाटलं न नाही झालेल्या ते मला चुकीचं. सांगा. डायव्हर्ट मी माझा साधा आता प्रश्न आहे. याच तुम्हाला आज राग आलाय ना सांगितलं ना. भैया नाही, जोशींची नाही, भाषण नाही, पण सांगतो हे- ना. हे- मराठी चिता केशवजी, गावामध्ये हिंदी केशवजी, बोलला केशवजी, होता एक काय मिनिट, नाही. मी त्यांना विचारतो. तुम्ही तर direct हा साधा मराठीवर हे प्रश्न. केलंय. मी आघात विचारतो, केलंय. मी विचारतो. मला ताईंना पण मराठीचा विचारायचं, अभिमान आहे किशोरी ताईंना तुम्हाला फार विचारायचं आहे. मोठा. तर त्यामुळे तुमचा ढोंगी पण आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे उभा ठाकरे बाजूची पण या शिवसेना आहे, दोघांचाही लक्षात ढोंगी घ्या. पण आहे मराठीबद्दल आणि त्याच्यामुळे नाही, मुंबईतला हे मराठी मला सांगा एकाला प्रियंका चतुर्वेदी चिंधीला खासदार आहेत. चिंधी किती जोडायची. मराठी बोलू शकता तो? ठीक आहे, आमच्या त्याचं ताई काम शाहने चाललेलं आहे. मराठी केशवजी, बोलतायत. केशवजी. मला तुम्ही तर चर्चेत चॅनल बोलवा आणि मराठीचं नाही केशवजी, ऐकायला मला मला सांगा. त्यांना त्यामुळे यांचं मी विचारतो, मी ढोंगी विचारतो, मराठी मी प्रेम आहे. विचारतो. मराठी ताई, मला भाषेबद्दल सांगा. काही बोलण्याचा अधिकार नाही. मला तर सांगा. त्याला भैया जोशींच्या विधानामध्ये बोलायचा अधिकार नाही. काही दिवसापूर्वी तुमच्या पक्षाचे बॅनर लागले गुजराती भाषेतून केमछो म्हणून, आठवत असेल तुम्हाला, वरळीत लागले होते. मतांची ही गरज सगळ्यांना आहे आणि म्हणून कुठंतरी सगळ्यांनाच गुजराती मतं हवी आहेत, मग चला गुजरातींचं लागून चालन करायचं, असं काही आहे का? एक मिनिट मला वेळ द्या हा आता. प्लीज. मुळामध्ये प्रत्येक प्रांतावरती जी भाषा बनली ती पहिली म्हणजे आपली मराठी. या महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. आपण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या याला आपण विचारतो. म्हणजे मला वाटतं मिच्छामी दुकडम आपण जे म्हणतो ते गुजरातीच आहे ना. तेव्हा आपण म्हणतो ना काया वाचा म्हणा ते मिच्छामी दुकडम, ह्याच्याही बॅनर लागले. पण केम छो ह्या एका वाक्यावरनं आम्ही आमचं मराठी पण सोडलं हे होऊ शकत नाही ना. आणि जर आम्ही केम छो विचारलंय तर मग आम्ही हिंदुत्व कसं काय सोडलं? म्हणजे दोन्ही बाजूने ढोल तुम्हीच वाजवणार का? जर केम छो आहे असं मी म्हणते तर त्या केमछो मध्ये हिंदू आहे. मग एकीकडे तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं, एक मिनिट आम्ही विलास, मी केमछो बोलतो विचारलं तर याच्यामध्ये. द्या म्हणतात. एक मिनिट, त्यामुळे माझा मला वेळ असं संपला, उत्तर वाटतं, द्या आता, मी फार छान थांबवतोय प्रश्न चर्चा. हा. एका मी मराठी बोलतो त्याच्यावरती. अभिजात दर्जा मागत असताना तो आपल्याला या केंद्र सरकारने आता दिलं, मग आपण तो मागितलाच का याचंही उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, मी उत्तर घेतो. आणि आणि वेळ आणि संपला. दुसरं आपण मराठी भाषा शिकलेच पाहिजे, नाही, नाही, वाचता आली पाहिजे हे आपण ह्याच्याने म्हणतोय. तुमचा मुद्दा नाही होत. हा प्लीज, शेवटची कमेंट. केशवजी, माझा वेळ संपलाय. नाही मला नाही शेवटची कॉमेंट. अहो मला खरं म्हणजे आपण काय बोलतोय, केमछो असं म्हणतो म्हणजे आदित्य ठाकरेंनी केमछो म्हणलेलं चालतं, पण आदित्य माझं गुजराती बद्दल भैया जोशींनी काही बोलायला चालत नाही. हा ढोंगी पण आहे. आदित्य ठाकरे अजिबात निषेध नाही. करणार का ताई आमच्या तुमचं केमछो शेवटचं जे म्हणण्याबद्दल? आणि वाक्य ज्यावेळी ते चिता गावकऱ्यांसोबत आदरणीय हिंदी आहे. भाषण करतात ते तुला त्यावेळी तुम्ही अगदी हिंदुत्व बोलता. एक लक्षात घ्या, ढोंगीपणा ऋषितुल्य हा आहे असतील. की पण केमछो त्यांनी म्हणलं म्हणजे आम्ही हिंदुत्व शेवटची जी सोडलं नाही. वाक्य अहो तुम्ही वापरलंय, मराठी भाषेचा तुम्हाला तुम्ही शिकण्याची अभिमान गरज बाळगता नाही, सांगता मराठी आणि तुम्हाला केमछो बोलण्याची म्हणता गरज- त्यावेळी ही चालतं, चुकीची त्यावेळी गोष्ट चालतं. आहे. काही मराठी ठीक आहे, भाषेचा ठीक आहे. अपमान होत ठीक आहे, नाही. माझा वेळ केमछो संपलाय. म्हणतात, पण त्यावेळी एक मराठी मला भाषेचा जाता अपमान होत जाता नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे युवराज ढोंगीपणा मोहिते उभा ठाचा आणि बोलताना असं काँग्रेसचा म्हणाले ढोंगीपणा. भाजपचे 2 प्रवक्ते बसलेले आहेत. खरं तर हा टोमणा तुम्हाला होता, गुणरत्न सदावर्तेची, ज्या पद्धतीने तुम्ही भाजपची बाजू मांडली. तुम्ही ऍक्सेप्ट केलंय ते पण की काय? भाजपने पण ऍक्सेप्ट केलं ना की मराठी आलं मला पाहिजे, एकच मराठी सांगायचं शिकलं आहे. पाहिजे. हे राजकारण मुख्यमंत्र्यांनी गेलं कबूल केलं. चुलीत, पण भाऊजी जोशी यांनी जे सांगितलेलं आहे ऋषितुल्य
ती गोष्ट संविधानिक आहे. भाषाची सक्ती कोणी करू शकत नाही. हमारा गुजराती भाई चाहे तो गुजराती ठीक है। में बोले, हमारा हिंदी भाई चाहे तो ठीक है। हिंदी में बोले, उत्तर ठीक भारत है। चाहे वाला ठीक है। प्रेक्षक- कोई भी हमको रोक नहीं ठीक है। सकता, प्रेक्षकांना कोई काय हमें वाटतं? रुका नहीं सकता.